सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 29 जून 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. आरोग्य संस्थांच्या पदमान्यतेत सातारा जिल्हा अदृश्य. 4 कॅबिनेट मंत्री, 2 खासदार असतानाही 259 आरोग्य संस्थांच्या यादीत सातारा जिल्ह्याचे नावच नाही. 4 मंत्री, 2 खासदार आणि 10 आमदार असतील म्हणून जिल्ह्याचा विकास होतो असे काहीच नाही. राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राज्यातील श्रेणीवर्धित आणि नव्याने उभारण्यात आलेल्या 269 आरोग्य संस्थांसाठी हजारो पदांना मंजुरी देत आरोग्य सेवेला बळकटी देण्याचा निर्णय घेतला असताना या संपूर्ण प्रक्रियेत सातारा जिल्ह्याचा समावेश नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारमध्ये जिल्ह्याचे 4 कॅबिनेट मंत्री प्रतिनिधित्व करत असतानाही साताऱ्याच्या आरोग्य संस्थांना श्रेणीवर्धनाचा लाभ मिळाला नसल्याने राजकीय यशस्वी आणि प्रशासकीय कार्यक्षमतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. आता राज्यात भरपूर पक्षांतरे होत आहेत, कारण काय दिले तर विकास, पण सातारा जिल्ह्याचे उदाहरण घेतले तर 4 मंत्री, 2 खासदार आणि 10 आमदार असतील म्हणून जिल्ह्याचा विकास होतो असे काहीच नाही. हे नेत्यांनी आणि नागरिकांनी समजून घेणे आवश्यक आहे. स्मार्ट मीटरच्या विरोधात साताऱ्यात गुरुवारी आंदोलन. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्ष उतरणार रस्त्यावर. महावितरणकडून घरगुती, औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करण्यात येत आहे. स्मार्ट मीटरमुळे बिलांचा मोठा भुर्दंड नागरिकांना बसत आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. हा जुलमी निर्णय सरकार जोपर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत विविध मार्गांनी आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या सूचनेवरून जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी दिली. कृष्णा नदी प्रदूषण, पर्यावरण, आरोग्य आणि संवर्धनाच्या दृष्टीने गंभीर इशारा. मिशन फॉर रिव्हर प्रकल्पाच्या पाहणीतून समोर आले वास्तव. सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व असलेल्या संगम माऊली येथे वेण्णा आणि कृष्णा नदीचा संगम आहे. हा परिसर धार्मिक श्रद्धा, पर्यटन आणि जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जातो. मात्र अलीकडे यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा आणि ड्रीम फाउंडेशन सातारा यांच्या मिशन फॉर रिव्हर प्रकल्पांतर्गत करण्यात आलेल्या वैज्ञानिक सर्वेक्षणात कृष्णा नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत चिंताजनक निष्कर्ष समोर आले आहेत. तपासणीत पाण्याला हिरवट रंग, दुर्गंधी आणि शेवाळाचा प्रादुर्भाव आढळला. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी आणि दैनंदिन वापरासाठी अत्यंत योग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाच्या पूर्वमाने दिलासा, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत. शहर परिसरातील रस्ते जलमय. सातारा शहरासह जिल्ह्याच्या पूर्व पश्चिम भागात रविवारी दुपारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सातारा, महाबळेश्वर, जावळी, कोरेगाव, वाई, कराड, पाटण, खटाव, खंडाळा तालुक्यात पावसाचे पुनरागमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सातारा शहर व परिसरातील रस्ते जलमय झाले होते. रस्त्यावरून पाण्याच्या लोटच्या लोट वाहत होते. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेतील विक्रेत्यांची तारंबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. दिवसभर कडक ऊन तर अधूनमधून ढगाळ वातावरण, त्यामुळे मोठ्या प्रमाणात उष्मा वाढला होता. मात्र रविवारी सकाळपासूनच पावसाळी वातावरण तयार झाले होते. दुपारी 1 सुमारास विजेंच्या कडकडासह जोरदार पावसास सुरुवात झाली. साताऱ्यात सर्वत्र पाणी झाले. जोरदार पावसाच्या सरीमुळे रस्त्यावरून पाण्याचे लोटच्या लोट वाहत होते. शहर व परिसरात रस्ते जलमय झाले होते. पावसाळ्यात विद्युत सुरक्षेचे नियम पाळा, महावितरणचे आवाहन. नागरिकांनी आपल्या सुरक्षेसाठी योग्य काळजी घ्यावी. पावसाळा हा निसर्गाच्या नवचैतन्याचा आणि शेतीसाठी जीवनदायी ऋतू आहे. मात्र या ऋतूमध्ये वीज अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. मुसळधार पाऊस, वादळी वारे, पाणी साचणे, ओलसर वातावरण, झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांवर पडणे तसेच वीज कोसळण्याच्या घटनांमुळे विद्युत सुरक्षेला विशेष महत्व प्राप्त होते. थोडासा निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी विद्युत सुरक्षेचे नियम पाळावेत असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी तुटलेल्या वीज वाहनांपासून दूर राहावे. रस्त्यावरून शेतात तुटलेली वीज वाहिनी दिसल्यास तिच्या जवळ अजिबात जाऊ नये किंवा स्पर्श करू नये. इतरांनाही दूर ठेवत त्वरित महावितरणला माहिती द्यावी. ओल्या हाताने स्विच, प्लग किंवा कोणत्याही विद्युत उपकरण चालवू नका. ओल्या जमिनीवर उभे राहून विद्युत उपकरणाचा वापर करणे टाळा. घरातील जुने, सैल किंवा खराब झालेले वायरिंग, प्लग, स्विचांची वेळोवेळी तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करून घ्या. परवानाधारक विद्युत यंत्रणेची मदत घ्या असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. जिलेटिन वापरणारे मागवणारे मोकाटच. अवैध साठ्याला अभय कोणाची? आणखी एका दुर्घटनेची वाट पाहताय का असा सवाल. सातारा तालुक्यातील खिंडवाडी येथील दगडखान परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर स्फोटक साठा जप्त झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा एकदा 13 मार्च 1997 रोजी माऊली येथे भीषण जिलेटिन स्फोटाच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू तर 45 जण जखमी झाले होते. तब्बल 3 दशकानंतर पुन्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडत असताना प्रशासन धाक कमी झाला आहे का? अवैध साठ्याला अभय कोणाचे आहे का? आणि केवळ किरकोळ आरोग्यावर कारवाई करून मूळ सूत्रधारांना वाचवले जाणार का? जिलेटिन वापरणारे मागवणारे मोकाटच का? अशा प्रश्नांची साताऱ्यात चर्चा रंगली आहे. साताऱ्यात मुसळधार, रस्ते जलमय. पहिल्याच पावसात गटारगंगा रस्त्यावर. शहर परिसरासह जिल्ह्यात बहुतांश भागात रविवारी दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने शहरातील गटारगंगा रस्त्यावर आली. बहुतांश ठिकाणी गटारे तुंबल्याने रस्ते जलमय झाले. सुमारे 1.5 तास झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. सुमारे 1.5 तास मुसळधार पाऊस अनेक ठिकाणी गटारे तुंबून पाणी रस्त्यावर आले. गटारे तुंबल्याने शहरातील राधिका रस्ता जलमय झाला होता. विसावा नाका परिसर, बॉम्बे रस्त्यावर तर पाणी रस्त्यावर आल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. वीज पंपांच्या सर्व्हिस वायर वारंवार लंपास. 2-3 महिन्यात 3 वेळा चोरी.
कराड तालुक्यातील काले भागातील प्रकार. कराड तालुक्यातील काले, नारायणवाडी आणि आटके टप्पा परिसरातील शिवारात शेतकऱ्यांच्या विहिरींवरील वीज मोटारींच्या वायर चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. गेल्या 2-3 महिन्यात चोरांनी धुमाकूळ घातला असून तब्बल 20 ते 25 शेतकऱ्यांच्या विहिरीतील प्रत्येकी 50 फूट लांबीच्या सर्व्हिस वायर चोरून नेल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी 2 ते 3 वेळा नवीन वायरी बसवून चोरांनी त्यावर पुन्हा डल्ला मारल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी या बुरट्या चोरांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. वाईत बांधकामांचा लाखोचा निधी गटारात, निकृष्ट कामाचा भांडेफोड, ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची डोळ्यावर पट्टी. वाई शहरातील धोम कॉलनी दत्तनगर परिसरात पुन्हा एकदा बांधकामाच्या गलतान कारभाराचा नमुना पाहायला मिळाला. या ठिकाणी निकृष्ट कामामुळे लाखोंचा निधी गटारात गेला आहे. या ठिकाणचे काम गेल्या वर्षीच करण्यात आले होते, मात्र आज त्याची कामाची दुरुस्त झाल्याने शासकीय निधीचा अपव्यय झाल्याचे चित्र समोर आले आहे. सांडपाणी नदीच्या मूळ व्यवस्थेत बदल केल्यामुळे नाला बांधूनही सांडपाणी रस्त्यावर असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. या परिसरात नालापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत होता आणि तो एमआरडीकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या गुणवत्तेची तपासणी तांत्रिक पाहणी आणि जबाबदारी निश्चितकडे याकडे दुर्लक्ष झाल्याने आजची परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. खेडपाटा परिसरात अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देणे पडले महाग, कारमधील 2 लॅपटॉप घेऊन प्रवासी फरार. अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देण्याचा निर्णय एका तरुणाला चांगलाच महागात पडला. खेडफाटा येथे कारमधून उतरताना त्या व्यक्तीने कारमधील 2 लॅपटॉप चोरून नेल्याची घटना घडली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पोलिसांनी दिलेली माहिती अशी: सातारा शहराच्या खेडगाडा परिसरात टीव्हीएस शोरूमजवळ गुरुवार दिनांक 25 जून रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुजित संजय शिंदे व 31 राहणार जय भवानीनगर थेरगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कारला लिफ्ट मागितली होती. मानवतावादी भावनेतून त्यांनी संबंधित व्यक्तीला खेडफाटा येथे सोडले, मात्र कारमधून उतरत असताना त्या व्यक्तीने कारमध्ये ठेवलेले 2 लॅपटॉप चोरून नेले आणि तेथून पसार झाला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.